वर्धा या गांधी जिल्ह्यात एमडी तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची माहितीच्या आधारे वर्धा पोलिसांनी मुंबईच्या 2 महिलांसह वर्ध्यातील तिघांना तब्बल 16 लाख रुपयांच्या 400 ग्रॅम ड्रग्जसह ताब्यात घेतले। ही कारवाई 6 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आनंदनगर येथे केली। आरोपींना 7 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता 11 ऑगस्ट पर्यंत 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। मुंबईतून आलेल्या 2 महिला आरोपीसोबत लहान मुलगा देखील होता। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बालकाचा वापर करून एमडी तस्करीचा काळा बाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव या कारवाईतून पुढे आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली। यांची LCB यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला 400 ग्राम MD आणि एक फायर आर्म हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची कारवाई मध्ये LCBला यश मिळालेलं आहे। घटना अशी आहे की आम्ही काय 1-1.5 महिन्यापासून एक सर्वेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते, कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनान्शियल अरेंजमेंट करून त्यांचे चोरीचा पैसा आपल्याकडे ठेवले, त्याला MDच्या सप्लाय करण्याचा एक केस आमच्या समोर आलेला होता। जून महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थूल याचे घरी आले, त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते। त्यामध्ये आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून 2 लेडीज जे MD सप्लाय किंवा काहीतरी सबस्टन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम LCBचे PI चौधरी साहेब आणि ॲडिशनल SP बागमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थूलचे भाऊ विशाल थूल आणि मुंबईतून आलेली 2 महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांच्याकडून आम्ही MD पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉइलमध्ये पॅक्ड होतं, त्या टेक्निकतून आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला प्रश्नोत्तर केलं तर ते साहित्य उत्तर देऊ शकले नाही। त्याच्यानंतर आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये माहीत पडलं की एक आरोपी जे विशाल थूलचा नौकर आहे ते आपल्या घरी काहीतरी घेऊन गेलेला आहे आणि त्याचे मागे पण टीम पाठवले आणि त्याचे घरी पण आम्हाला तसेच सिल्वर फॉइलमध्ये पॅक असलेलं पदार्थ सापडला। आम्ही एक्सपर्टला बोलून पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केली आणि इंटरव्ह्यूमध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे। त्याच्यातून ते लेडीने काही महिन्या अगोदर ते एकत्रित करून ठेवलं होतं आणि ते सप्लायसाठी MD सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती। नंतर आम्हाला माहीत पडलं की त्यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थूल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून आले होते त्याचे खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहेत। ह्या दोघांनी आपल्या क्रॉस इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे, त्याची पण आम्ही चौकशी करत आहे। आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि 5 दिवसाचा यांच्या PCR आम्हाला मिळालेला आहे।